विद्या व ज्ञानवृद्धीच्या उपक्रमाद्वारे जीवन कृतार्थ करणारी ज्ञानमंदिरे उभी राहणे आवश्यक असल्याचं मत स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे आजीव सदस्य प्राचार्य अनिल साकोरे यांनी पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ व पुणे जिल्हा परिषद पुणे विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने पुणे जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा गुणवत्ता संवर्धन मूल्यांकन कार्यक्रमाच्या अंतर्गत शालेय तपासणी दरम्यान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सणसवाडी तालुका शिरूर येथे केले। कार्यक्रमाला श्री नरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनंतराव हरगुडे, संस्थेचे सचिव बाबासाहेब साठे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका राधिका मिंगवडे, माध्यमिक शिक्षण संघाचे तालुका अध्यक्ष व विद्यालयाचे पर्यवेक्षक अशोकराव दरेकर, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे ग्रामीण उपाध्यक्ष प्राध्यापक जितेंद्र कुमार धिटे, पुणे जिल्हा शिक्षकेतर संघाचे अशोकराव भंडारे, विद्या विकास मंदिर करंदीचे मुख्याध्यापक दत्तात्रय बनसोडे, करंदी केंद्राचे केंद्र प्रमुख गौतम गायकवाड उपस्थित होते। एकूण 6 मुद्द्यांच्या आधारे 300 गुणांचे मूल्यांकन करून जिल्ह्यामधील प्रत्येक विद्यालयात असणाऱ्या भौतिक सुविधा, विद्यालयांची सर्वाधिक गुणवत्ता, वैशिष्ट्यपूर्ण बाबी यासारख्या बाबींची मूल्यांकन होणार आहे। शिक्षकांनी शिक्षणातील नवनवीन संकल्प समजून घेऊन नवीन शिक्षक धोरणानुसार समताधिष्ठित विद्यार्थी तयार होण्याकरता प्रयत्न करणे आवश्यक आहे। विद्येच्या या ज्ञान मंदिरात शिक्षणासाठी साधन संपत्ती तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तयार नवनवीन आव्हानांना सामोरे जाताना तत्पर असणे देखील गरजेचे असल्याचे प्राचार्य साकोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले।